ईस्टर्न मसाले सुगरण करते संसार सुखाचा। ईस्टर्न स्पाइसेस गोडा मसाला सुगरण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आता आपण गव्हाची नानकटाई करणार आहोत। पटकन साहित्य लिहून घ्या। गव्हाचं पीठ अर्धा कप, लोणी अर्धा कप, ओट्स पावडर पाव कप, सोयाबीन पीठ पाव कप, पिठी साखर 3 टेबलस्पून, पिस्ता पावडर 1 ते 2 टेबलस्पून, बेकिंग पावडर अर्धा टेबलस्पून आणि वेलची पावडर अर्धा टेबलस्पून। साहित्य पाहायला सुरुवात करूया। काय करायचं आहे आधी? आता आपण ही नानकटाई गव्हाची बनवतोय, त्यासाठी लोणी लागेल। बरं, अर्धा कप साधारण पांढरा लोणी पांढरा, हे घरगुती घरातलं लोणी घ्यायचं सफेद। बरं, पांढरा लोणी। आता त्यात अर्धा कप तेवढी साखर। किती सांगा मला? बस बस। आणि हे छान फेसून घ्यायचे, कारण जेवढं ज्या क्रीमी फेसलं की नानकटाई हलकी होते आणि खुसखुशीत होते। ओके, आता त्याच्यात एक अर्धा चमचा बेकिंग पावडर टाक। ओके, एवढी? बस। थोडी वेलची पावडर टाक। एवढी? आता ह्याच्यात थोडं अर्धा कप गव्हाचं पीठ टाकायचे, पाव कप सोयाबीनचं पीठ टाकायचे आणि पाव कप ओट्सचं। ओके, आधी गव्हाचं घालू? हा, आधी गव्हाचं टाक। बस, पुढे हे ओट्सची पावडर आहे, हे पाव कप साधारण अजून एक चमचा। पुढे हा, आणि सोयाबीनचं पीठ टाकतोय आपण। आता आपण हे पोळपाटावर लाटणार आहोत थोडं। अच्छा, मी लाटून घेऊन मग आपण शेप्स देणार आहोत ना। त्याच्यावर आपण थोडी ही पिस्ता आणि जी पावडर आहे ती ठेवणार आहोत। आधीच घालायचे? हा, थोडं प्रेस करून घ्यायचं, नाही तर आपण वरच्यावर जेव्हा आपण ठेवतो ना कधी कधी नानकटाई, मग ती पडून जातात बेक केल्यानंतर। बरं, ओके, क्या बात है। अमेजिंग। तसे गोल केले तरी चालतील, पण एक जरा वेगळं हा छान दिसण्यासाठी। बरं, तोपर्यंत आपण बेकिंग डिशला थोडंसं ग्रीसिंग करायचं आपल्याला। हो हो, येस। तुपाचा? हो हो, तर पसरवल्यासारखंच करते। किती वेळ ठेवायचं आपल्याला हे? 180 ला 20 ते 25 मिनिटं आपण ठेवू शकतो। थोडं टायमिंग जर आपल्याला वाटलं नाही तर 5-1 मिनिटं ऍडजस्ट करायचे, पण साधारणपणे 25 मिनिटाला होतात। अच्छा, मी प्रीहीट करून मग ठेवायचं आहे। बरं, ठेवू मग आता? हो। चला, टाइम अप। आता बघूया नानकटाई कशी झाली। वा, एखादा पदार्थ बेक झाल्यानंतरचा जो काय अमेझिंग सुगंध येतो ना, त्याला तोड नाहीये। आणि आपले मस्त शेप्स तयार झालेले आहेत नानकटाईचे। आपण छान सर्व करूया ते मस्त। मी म्हटलं तसं की आपण पीठ मळताना व्यवस्थित मळलं की म्हणजे ते, नाहीतर काहींची हे होते नानकटे स्प्रेड होते काही काय तुम्ही म्हणालात शेप मग आपण टाकले घातलेले असतात ते चेंज होतात। तुम्ही म्हणाल तसं की छान आपली मस्त झालेली नानकटाई आमची झाली, तुमची सुद्धा होणार आहे, पण त्यात आता लिहून घ्यावा लागेल याचा रिक्या। गव्हाचं पीठ अर्धा कप, लोणी अर्धा कप, ओट्स पावडर पाव कप, सोयाबीन पीठ पाव कप, पिठी साखर 3 टेबलस्पून, पिस्ता पावडर 1 ते 2 टेबलस्पून,
बेकिंग पावडर अर्धा टेबलस्पून आणि वेलची पावडर अर्धा टेबलस्पून. कृती: प्रथम एका बाउलमध्ये लोणी आणि पिठी साखर घेऊन व्यवस्थित फेटून घ्या. फेटल्यानंतर त्यात बेकिंग पावडर, वेलची पावडर, गव्हाचं पीठ, ओट्स पावडर आणि सोयाबीन पीठ एकजीव करून घट्ट कणिक मळून घ्या. तयार कणकेची पोळी करून त्यावर पिस्ता पावडर घालून काप करा. बेकिंग डिशला तूप लावून त्यावर काप ठेवून प्रीहीट ओव्हन मध्ये 180 डिग्रीला 20 ते 25 मिनिटे बेक करा. अशा प्रकारे गव्हाची नानकटाई तयार. तर नानकटाईचा रिकॅप तुम्ही पाहिला. आता मस्त मस्त किल्वर नानकटाई मी खाणार आहे. छान इतके मस्त शेप्स केलेत तर किल्वर सारखा दिसतंय ते ऑलमोस्ट. खुसखुशीत लागतायत ना. माझं नुसतं काय म्हणतात क्रंची आवाजावरनच कळलं असेल की छान खुसखुशीत झालीये. वा. वेलची पुडीची छान मस्त चव लागते. मला ती नंतर आली थोडीशी कारण आपण आत ती मिक्स केली ना त्याच्यामध्ये स्वाद एकदम छान आलेला आहे. तर आज मस्त आपण 3 एकदम सुंदर रेसिपी तुम्ही आम्हाला करायला शिकवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.